हल्दीराम बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये गेल्या 15 दिवसांपासून नागपूर जिल्ह्याबाहेरील 2 मजूर कामासाठी आले होते। त्या दरम्यान दारू पिल्यानंतर दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाला। दिवसा काम केल्यानंतर रात्री त्यांच्यात वाद व्हायचा। वाद वाढत जाऊन दोघांमध्ये हाणामारी झाली। आरोपी रितेश शितकोरे आणि फिर्यादी घनश्याम मेंढे याला लोखंडी रॉडने मारहाण केली। या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। तसेच जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या फिर्यादीची प्रकृती स्थिर आहे। बेलतरोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये कौटुंबिक संबंध होते। मारहाणीमुळे जखमी झालेला फिर्यादी हा आरोपीचा मामा असून आरोपी त्याचा भाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले। हा गुन्हा वरिष्ठांच्या निर्देशानुसार करण्यात आला आहे। यावरील अधिक माहिती जाणून घेऊयात बेलतरोडी पोलिसांकडून। पोलीस ठाणे बेलतरोडी येथे दिनांक 24/12/2024 रोजी 1800 वाजता ते 1900 वाजता दरम्यान 2 मजूर होते, जे त्यामधला जो फिर्यादी आहे हा कुलबा बालाघाट या ठिकाणी रहिवासी आहे। घनश्याम मेंढे वय 36 वर्ष आणि यामधील जो आरोपी आहे तो आहे रितेश शितकोरे, हा गोंदिया आमगाव या ठिकाणचा आहे। दोन्ही मजूर हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत आणि मजुरीसाठी हल्दीराम बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या ठिकाणी काम करायला गेल्या 15 दिवसापासून होते। त्यापैकी दोघंही हे रिलेशनमध्ये मामा आणि बाचा याप्रमाणे आहे। यामधील जखमी जो आहे तो मामा आहे। यामध्ये जखमीला यातील आरोपी जो आहे रितेश शितकोरे यांनी बाचाबाची केली आणि रात्री दरम्यान शेजारचाच लोखंडी पाईप घेऊन पायावर मारहाण केली। याला त्वरित जखमीला आमच्या बीट मार्शल क्रमांक 1 याला जसा कंट्रोलवरून कॉल आला तात्काळ तो 1 मिनिटाच्या आतमध्ये पोहोचून हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केला आणि आता सध्या ते स्टेबल आहेत। तसेच घटनास्थळावरून तात्काळ निघालेला जो आरोपी होता त्याला आमच्या DBF पार्टीने तात्काळ अटक केलेली आहे। सदर प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी हा जेलपास आहे आणि घटनास्थळावर तशी शांतता आहे। दोन्ही मजूर हे बाहेर जिल्ह्यातले आणि एक जो जखमी आहे तो बाहेर राज्यातला आहे आणि मजुरीसाठी नागपूर शहरात आलेले होते। त्या दरम्यानची झालेली घटना आहे। शांतता आहे आणि तात्काळ यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन बेलतरोडीकडून। यामध्ये ते दिवसा यामध्ये मजुरी करायची आणि सायंकाळी दारू पिल्यानंतर त्यांची कौटुंबिक कारणावरून वाद होता आणि त्यावरून त्यांनी मारहाण केली आणि यामध्ये मामा घनश्याम मेंढे याच लोखंडी पाईपने पायावर मारहाण केली आणि त्यामध्ये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आणि सदरचा गुन्हा हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत। महान्यूज़ के लिए कैमरा पर्सन विशाल बंबड़वार के साथ रिंकू पांतावने, नागपुर।